उत्तर प्रदेशातून अपघाताची अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे। उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे एक भरधाव कार आणि बाईकच्या समोरासमोर झालेल्या धडकेत 4 तरुणांचा मृत्यू झाला। विरुद्ध दिशेने आलेल्या एसयूव्ही कारने तरुणांच्या बाईकला जबर धडक दिली आणि हा अपघात घडला। ही संपूर्ण घटना रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। हा अपघात इतका भीषण होता की 2 तरुण काही फूट हवेत उडाले तर दोघे फरफटत गेले। उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एसयूव्ही कार आणि बाईकची समोरासमोर जोरात धडक झाली। या अपघातात बाईकवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला। घटनास्थळी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भीषण अपघात कैद झाला। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कार चालकाचा शोध सुरू केला आहे। गोरखपूर वाराणसी राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात घडला। बाईक स्वार पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना समोर येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना धडक दिली। अपघात इतका भीषण होता की धडकेमुळे 2 तरुण हवेत 20 फूट उडाले तर 2 तरुण कारच्या बोनेटमध्ये अडकले। कार चालकाने त्यांना सुमारे 100 मीटर फरफटत नेले। ही घटना शनिवारी सकाळी 10 वाजता घडल्याचे सांगण्यात आलं। या अपघातात प्रद्युम्न कुमार, राहुल कुमार, सुनील कुमार आणि अरविंद कुमार या 4ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला। हे चौघेही रंगकाम करत होते आणि गावच्या गोरखपूर शहरात जात होते। राहुल कुमारचे नुकतेच लग्न झाले होते। घटनेनंतर गावकरी घटनास्थळी जमा झाले आणि पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गुन्हा दाखल केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले। गावकऱ्यांनी सांगितले की अरविंद एका आठवड्याभरापूर्वी बंगळुरूहून घरी आला होता। तो तिथे रंगकाम करायचा। ते चौघेही बालपणीचे मित्र होते। अरविंद आल्यानंतर ते चौघेही सकाळपासून एकत्र बाहेर फिरायला निघाले होते। शनिवारीही जेव्हा ते चौघेही एकाच बाईकवरून बाहेर पडले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले। अनेकांनी त्यांना थांबवले पण त्यांनी कुणाचेही ऐकले नाही आणि गावाबाहेर पडले। त्यानंतर काही तासातच त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली। गावकऱ्यांचे म्हणणे आहे की या चौघांचाही मृत्यू निष्काळजीपणामुळे झाला आहे। हे 4ही तरुण कुटुंबासाठी पैसे कमावत होते आणि ते त्यांच्या कुटुंबियांना देत होते। त्यांच्या कमाईवरच कुटुंबाचा खर्च चालत होता। त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। दरम्यान अपघातानंतर कारचा चालक गाडी तिथेच ठेवून घटनास्थळावरून पसार झाला। गाडीत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे आणि सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे।